नमस्कार. परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात आणि हे आपल्या जिल्ह्यासाठी काही भूषणावं नाही. त्यामुळे सर्व प्रशासनाने एकत्रित येऊन यावर्षी असं ठरवलं आहे की बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 ची अतिशय कडक अंमलबजावणी आपण जिल्ह्यामध्ये करणार आहोत आणि 18 वर्षापेक्षा कमी वय असणारी मुलगी आणि 21 वर्षापेक्षा कमी वय असणारा मुलगा याचा विवाह हा या बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत येतो आणि असे विवाह होणं उचित नाही. त्यासाठी विविध आर्थिक, शारीरिक आणि सामाजिक कारणं आहेत. या सर्वाचा आपण एकत्रित विचार करता हा विवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. याबाबतीत गाव पातळीवरचं जे ग्रामसेवक आहेत, ग्रामविकास अधिकारी आहेत, ते जन्म नोंदणी निबंधक आहेत. त्याचप्रमाणे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत. नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे जन्म नोंदणी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत. यामध्ये मुलीचं वय 18 वर्ष आहे का, मुलाचं वय 21 वर्ष आहे किंवा कसं, याचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याची जी जबाबदारी आहे ती त्या शाळेतील मुख्याध्यापकांच्यावर आहे. त्याचप्रमाणे जन्माची नोंदी, जन्म झाल्याबाबतची जी नोंद आहे त्याचा दाखला देण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक याच्यावर आहे आणि नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी यांच्यावर आहे. त्यांच्याकडे अशा प्रकारची मागणी झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्यांनी त्यांचा अभिलेखाची पडताळणी करून हा दाखला, जे पण वयाचा दाखला आहे तो देणं बंधनकारक आहे. अन्यथा या अधिनियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यामध्ये, शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये संबंधित मंडळींनी कसूर केली किंवा कर्तव्य पालन केलं नाही म्हणून संबंधित व्यक्तींची जबाबदारी निश्चित होऊ शकते. त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर गाव कामगार तलाठी असेल, पोलीस पाटील असेल, आशा वर्कर असेल, शाळेचे मुख्याध्यापक असतील, ग्रामविकास अधिकारी असेल यांनी आणि तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, संबंधित ठिकाणचे पोलीस निरीक्षक, त्या ठिकाणी ICDSचे जे अधिकारी आहेत, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, या सर्वांची ही संयुक्त जबाबदारी राहील. या सर्वांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. या 19 तारखेला अक्षय तृतीयेपासून आपल्याकडे विवाह चालू होतात, तर तेव्हापासून असे विवाह होणार नाहीत यासाठी योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करायला पाहिजे आणि असे विवाह होत असतील तर माहिती मिळाल्यावर ते रोखायला पाहिजे. यामध्ये जो गुन्हा दाखल आहे तो केवळ मुलामुलीचे कुटुंब यापुरता मर्यादित राहणार नाही, तर ज्या मंगल कार्यालयामध्ये हा विवाह होतो आहे, या मंगल कार्यालयामध्ये केटरिंगचं काम जे लोक करत आहेत, त्या ठिकाणी वाजंत्री ज्यांच्याकडून त्याचं जे लोक काम करत आहेत, त्या ठिकाणी लग्न लावण्याचं काम करणारे जे पुजारी असतील किंवा हे काम करण्याचे जे पुरोहित असतील, या सर्वांची ती एकत्रित जबाबदारी राहील. त्याचप्रमाणे अशा लग्नाला उपस्थित असणारे जे लोक आहेत हे सुद्धा या अधिनियमाचं पालन न केल्यामुळे त्या गुन्ह्यात सहभागी होतात. तर या सर्वांच्यावर कारवाई होऊ शकेल. तर याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी आणि आपल्या परभणीच्या बाबत ही जी भूषणावू नसणारी गोष्ट आहे तिचं निर्मूलन करण्यासाठी आपण लोकचळवळ म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून आपला जिल्हा हा भविष्यामध्ये जी पण लग्न होतील, जे पण विवाह होतील ते 18 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या मुलीचे, 21 वर्षापेक्षा जास्त असणारे मुलाचे होतील. आणि परभणी जिल्ह्यामध्ये हा बदल आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं, जेणेकरून आपल्याला यामध्ये
एक बदल, आवश्यक बदल आपण यामध्ये करू शकू. यामध्ये आपल्याला अशी कुठलीही माहिती मिळाली तर चाइल्ड हेल्पलाईन आहे, त्याचा टोल फ्री नंबर आहे 1098 आणि पोलीस स्टेशनला जर आपल्याला कळवायचं तर तो नंबर आहे 112. तर हे 1098 आणि 112 यावर आपण अशी कुठली माहिती मिळाली तर सुजाण नागरिकाने या ठिकाणी ते कळवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला असा बालविवाह रोखता येईल आणि भविष्यामध्ये त्या बालविवाहित व्यक्तीवर जे पण त्याचे शारीरिक आर्थिक दुष्परिणाम होतात ते होणार नाही, ते रोखले जातील. सामाजिक दुष्परिणाम होतात ते रोखले जातील. यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला बालविवाहाचं निर्मूलन करायचं आहे आणि जिल्हाधिकारी परभणी म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या एका चांगल्या कामामध्ये सर्व लोकांनी सकारात्मकरित्या प्रशासनाला सहकार्य करावं आणि हे बालविवाह निर्मूलनाचं शिवधनुष्य आपण सर्वजण एकत्र पेलूयात आणि यामध्ये बदल घडवूयात. धन्यवाद.